आज दुसरी बैठक आपली जी जिल्हास्तरीय खरीप हंगामाची झालेली आहे त्याची मी प्लेस्टोर देतो आपल्याला. पण तात्पर्य एवढंच आहे की कुठेही आज शॉर्टेज नाही आहे, खतात शॉर्टेज नाही किंवा बियाण्याचं शॉर्टेज नाही आहे. फक्त तक्रारी जे येतात मेजर त्या लिंकिंग जे येत आहेत, युरियामध्ये लिंकिंग करायचा प्रयत्न आहे. आम्ही असा निर्णय दिला आहे की ज्या डीलर लिंकिंग करतोय त्याच्यावर तर कार्य होईल, पण ज्या कंपन्या त्याला प्रोत्साहित करतात लिंक करण्यासाठी आपलं प्रोडक्ट देण्याकरता, त्या कंपन्यांच्या विरोधामध्ये सुद्धा गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे. म्हणजे मग त्या कंपन्या प्रवृत्त करतात आपलं लिंकिंग देऊन. त्यामुळे अशा एक थोडा कठोर निर्णय आपण केलाय आणि सगळ्या ग्रामपंचायत सोसायट्या आमचे जे आपले जे डिजिटल बोर्ड आहेत आपले ग्राम तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये सगळ्या ठिकाणी फलकांवर पोस्टर छापून शासनाचं जे काही धोरण आहे या बाबतीत निश्चित आपण त्यांना करायला सांगितलेली आहे. लोकांना समजलं पाहिजे आपण काय करतोय. आणि पुन्हा एकदा सक्तीनं म्हणजे पत्रमाध्यमांना विनंती आहे, तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य यासाठी करा की आम्ही आता सगळे निर्देश दिलेले आहेत की सगळ्या दुकानाच्या बाहेर किती त्या फर्टिलायझर दुकानाच्या बाहेर किती स्टॉक आहे, किती काय भाव तो विकला जातोय, बियाणे किती उपलब्ध आहे, हे सगळे त्यांनी कंपल्सरी करायला सांगितलेलं आहे. अशा ठिकाणी पुढे जर दुकानदार हलगर्जीपणा करत असतील, आता मला तुमच्या माध्यमातूनच कळणार आहे, आमच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यामुळे त्यांच्यावर अंकुश राहील की कारवाई 100% झाली पाहिजे. कारण आमचा तिसरा डोळा चौथा डोळा उघडा आहे असं त्याला सांगता येईल मला नाही. अशा काही सूचना दिल्या त्यांना आपण. मला सांगायला आनंद होतो की अनेक योजनेमध्ये मला वाटतं तुमच्या कृषी यांत्रिकी योजनेमध्ये फळबाग लागवड असेल किंवा नाही या सगळ्या कृषी विभागाच्या योजना अंमलबजावणीमध्ये मला सांगायला आनंद होतो की आपला जिल्हा राज्यामध्ये प्रथम आहे. म्हणजे ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. सगळ्या योजनेची अंमलबजावणी वी आर फर्स्ट इन द स्टेट. अशा प्रकारे आपण काम करतोय. या वर्षापासून जिल्हास्तरीय कृषी पुरस्काराचं आपण आयोजन केलं. जिल्हा परिषद व्यतिरिक्त जिल्हा पुरस्कार आपण जसं राज्य पातळीवर कृषी भूषण वगैरे देतो तसं जिल्हा स्तरात आम्ही पारितोषिक द्यायचं आपण ठरवलंय नंबर 1. आणि जिल्हाचे जे पुरस्कार शेतकरी आहेत त्यांच्या देशांतर्गत त्यांना सहरी त्याचं आयोजन करण्यामध्ये सुद्धा आम्ही ठरवलंय. आपण पैसे खर्च करू वेगवेगळ्या राज्यामध्ये काय शेती संशोधन चाललंय, काय नवीन प्रयोग चालले, त्या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी पाहावे. आणि जिल्हा अंतर्गत सुद्धा अशी ज्या यशोगाथा आहेत तर त्या सुद्धा तालुक्याने शेतकऱ्यांची जर इच्छा असेल तर त्यांच्या सुद्धा फील्ड ट्रिप्स आयोजित करावे, हे त्यांनी जाऊन पाहावं. शेवटी काय यांत्रिकीकरण नवीन तंत्रज्ञान ज्या आपण विकसित करतो किंवा जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक शेती विकसित करण्याचे शेतकरी प्रयत्न करत आहेत. मला वाटतं तेच आपल्याला उद्याच्या येणाऱ्या शेती व्यवसायामध्ये तो प्रयत्न त्याच्या माध्यमातूनच नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. त्या पाठीमागची भूमिका आहे. अभ्यास दौरे तुम्ही म्हटलं आपल्याप्रमाणे ज्यांना अल निनोचा इफेक्ट जो दिसतोय त्याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर जो ड्राय स्पेल जाणार आहे. साधारण कधी पाऊस केल्यानंतर कधी 90 दिवस 80 दिवस पाऊस पडणार नाही, 75 दिवस पाऊस पडणार नाही, त्याला अल निनो इफेक्ट म्हणतो आपण. ड्राय स्पेल घेतात. तर तो ड्राय स्पेलचा विचार करताना अशा पद्धतीच्या वाण लोकांनी शेतकऱ्यांनी घ्यावेत की ज्यामुळे तो स्ट्रेस सहन करू शकला पाहिजे त्याला. आता आपल्या हातात आहे निसर्गाचं चमत्कार करण्याचा हातात नाही, पण अन्यनच होणारा परिणाम त्यासाठी 2 गोष्टी आम्ही करतो. एक तर कृषी विभागाला त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची काय तयारी आहे त्याकरता ते तयारी सुरू करावी. आणि ते 21 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय खरीप बैठक होईल त्यामध्ये आम्ही बोलणारच आहोत. दुसरा मुद्दा मला वाटतं एक पाण्याच्या नियोजनाकरता जेवढे धरणात पाणी साठे आहे यावर्षी मागच्यापेक्षा चांगली आहे व्यवस्था. परंतु 31 ऑगस्ट आम्ही ग्राह्य धरलेले 31 ऑगस्टपर्यंत पाणी साठे पुरले पाहिजे यासाठी सगळ्या नगरपालिकांनी महानगरपालिकांनी ग्रामपंचायतींनी आपली त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे. आम्ही काही पाणी कपात करण्याची भूमिका घेत नाही. त्यांना आम्ही सांगणार आहोत की इतकं पाणी उपलब्ध आहे. आता 31 ऑगस्टपर्यंत पाणी साठे टिकवणं ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे.
त्यामुळे विनाकारण जे पूर्वी समाजा खात्यावर आरोप व्हायचे पाणी कमवत होणार पाणी कमात करण्याचा प्रश्न नाही. त्या शहरांनी जबाबदारी घ्यायची आता की त्यांनी पाणी किती कसं वापरायचं, काटकसर वापरायचं का, काय करावं, तर त्या शहरांनी जबाबदारी घ्यायची असा आम्ही निर्णय केलेला आहे.